कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पालखेड डाव्या कालव्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव, सावळगाव, कासली व उक्कडगाव येथील पाझर तलाव भरून देण्यात आल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली असून सदर पाझर तलावांतील पाण्याचे सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी स्थानिक कार्यकर्त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आहे। कर्मवीर शंकररावजी काळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी अनेक गावात पाझर तलावांची निर्मिती केली। पालखेड डाव्या कालव्यांच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या या पाझर तलावात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या काळात हे पाझर तलाव नियमित भरले जात होते व 2019 पासून आमदार आशुतोष काळे हे देखील हे तलाव भरून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांच्या चिंता मिटल्या असून आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी यावेळी केले आहे। सर्व गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिल्याबद्दल नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे यावेळी आभार मानले आहे। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। हा आपला शिरसगावचा बंधारा 1972 साली ज्यावेळेस आपल्या भागात दुष्काळ पडला त्यावेळेस कैलासवासी आदरणीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। त्या काळामध्ये 72 साली जिल्हा परिषदेमार्फत हे बंधारे सगळे मंजूर झालेले होते। परंतु अशोकदादाच्या काळात ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेसही आपण पालखेडचं पाण्याने हे बंधारे भरले आणि मध्यंतरी 5-7 वर्षात ह्या भागात पालखेडचं पाणीच आलं नाही बंधाऱ्यामध्ये। परंतु आशुतोष दादा ज्यावेळेस आमदार झाले तेव्हापासून ह्या सगळ्या अडचणी ह्या सोडवल्या। आम्ही या वस्तूवर एक बैठकही घेतली होती। तर काही ठिकाणी चाऱ्या नव्हत्या, काही ठिकाणी नळ्या नव्हत्या। मग त्या आशुतोष दादांनी त्यांच्या मार्फत जिथं जिथं चारी नसेल तिथं तिथं चारी करून दिली, जिथं जिथं नळ्या पाहिजे होत्या त्या ठिकाणी नळ्या टाकल्या आणि पालखेडचं पाणी या बंधाऱ्यात येण्यासाठी तो मार्ग मोकळा केला। आणि म्हणून आज आपण बघतो दरवर्षी आपण पालखेडचं पाणी ह्या बंधाऱ्यामध्ये भरतो। चालू वर्षी आपल्याकडं पाणी वाहील असा पाऊस झालेला नाही, त्याच्यामुळे विहिरीची पातळी फार खोल गेलेली आहे। आणि आता ह्या पालखेडच्या बंधाऱ्यामुळं आशुतोष दादाच्या अथक प्रयत्नामुळे या बंधाऱ्यामध्ये हे पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा बंधारा भरल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या विहिरींची वॉटर लेवल ही वर येणार आहे। निदान आपले खरीपाचे आणि रब्बीचे पिकं तरी या पाण्यामुळं निघणार आहे आणि पिण्याचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। परमेश्वर कृपेने जर पुढे पाऊस झालाच तर अजूनही चांगलंच, परंतु आज हा आपला महत्वाचा ज्या खरीप हंगामामध्ये आपल्याला गरज होती ती आशुतोष दादाच्या प्रयत्नामुळे आपल्या भागातील हे पूर्व भागातील उक्कडगाव पासून तुमचे शिरसगाव, कासली हे सगळे बंधारे आमच्या करंजी ओगदीपर्यंत ह्या बंधाऱ्यात पाणी चालू आहे। एक 4-2 दिवसामध्ये हे सगळे बंधारे अजूनही भरून जातील, काही भरलेले आहे। तेव्हा मी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या या पूर्व भागामध्ये या सगळ्या जनतेचं जे आसू पुसण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आज आपल्या कोपरगाव तालुक्यातील कार्यसम्राट आमदार माननीय आशुतोष दादा काळे साहेब यांच्या प्रयत्नातून आज उक्कडगाव येथील 1 नंबर पाझर तलाव या ठिकाणी 50 ते 60% भरलेला आहे आणि त्या बंधाऱ्याचं जलपूजनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तरुण कार्यकर्ते या ठिकाणी या जलपूजनासाठी उपस्थित झाले, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो। कोपरगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी आपलं शेवटचं हे गाव आहे, कायम दुष्काळी गाव आहे। मागील 5-7 वर्षापासून माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या प्रयत्नातून कायमच या ठिकाणी पाझर तलाव या ओव्हरफ्लोच्या पाण्याने पण भरून मिळतात। त्याबद्दल मी दादाचे सर्वांच्या वतीनं आभार मानतो। मागल्या बी महिन्यामध्ये दादाच्या प्रयत्नातून पाणी आलं आणि त्यावेळेस सुद्धा 1-2 भरणी मकाला मिळाली। त्यामुळे आजचं हे उक्कडगावचं शिवार आज खऱ्यानं फुललेलं दिसतं। 15 दिवसापूर्वी दादाकडे गेलतो आणि दादांनी ताबडतोब वर फोन करून अभियंताला फोन करून पाणी सोडण्याचा प्रयत्न केला। आणि एक महत्वाचं म्हणजे देवी मंदिरापाशी त्या ठिकाणी एक नळ्यांचं
नाना महत्वाचं होतं ते. आणि त्या देवी मंदिरापाशी तिथं चारीला काय गेट आउट नाही, काही नाही. त्या ठिकाणी नळ्यांचं महत्वाचा विषय होता. पण दादाला सांगितल्याबरोबर दादाने आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी मोठ्याला 4 नळ्या दिल्या. आणि आज तो कायमचा प्रश्न त्या ठिकाणी बाराचा सुटतोय. आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न 100% आज 50 ते 60% पाणी आजही बी पाणी चालू आहे.